नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल रियांशी फूड अँड आर्टमध्ये. आज आपण टिफिनसाठी झटपट बनणारी शेपूची भाजी बनवणार आहोत. तर चला सुरू करूया. त्यासाठी एक जुडी शेपू मी स्वच्छ निवडून धुवून अशा प्रकारे कापून घेतलेला आहे. एक जुडी इथं शेपू मी वापरलेला आहे. त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातली होती. छान डाळ भिजलेली आहे. आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण टाकून आपल्याला त्याची एक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. चला मग गॅसकडे जाऊया. गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे. वाटलेली आपली जी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि त्याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. लसूण मिरचीच्या पेस्टला छान असं परतून घ्यायचं. त्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण जाईपर्यंत आपण याला परतून घेऊया. सकाळच्या धावपळीमध्ये अगदी झटपट बनणारी ही भाजी आहे, पण खूपच रुचकर लागते. आता यामध्ये हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हळदीचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जाऊ द्यायचा. आपली मिरचीची पेस्टही छान आता परतली गेलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जी शेपू आपण छान अशी कापून घेतली होती ती शेपू टाकायची आहे. पूर्ण शेपू मी इथं वापरणार आहे. आत्ता तुम्हाला कढईभर शेपूची भाजी वाटत असेल, पण जसजशी ती शिजते तसतशी अगदी कमी होऊन जाते. त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या शेपूच्या क्वांटिटीनुसार करू शकता. आता यामध्ये आपण जी भिजवलेली मुगाची डाळ होती तीही टाकायची आणि व्यवस्थित असं हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही मसूरची डाळसुद्धा इथं वापरू शकता किंवा तुरीची डाळसुद्धा खूप मस्त लागते. शेपूचं वरण कसं बनवायचं त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तोही चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. तुम्हाला हवं तर लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकताय भाजी जी आहे ती आता बऱ्यापैकी कमी झाली आहे, श्रिंक झालेली आहे. आता याला मस्त असं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया एक 4 ते 5 मिनटासाठी. सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि यालाच अंगचं खूप पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी वगैरे वापरायचं नाही आहे. एक 4-5 मिनटं मध्ये मध्ये हलवत आपण ही भाजी जी आहे ती शिजवून घेतलेली आहे. इथं तुम्ही बघू शकताय मस्त अशी भाजी शिजलेली आहे. डाळ शिजली का नाही ती चेक करूया. तर डाळ ही मस्त शिजते का नाही ते बघायचं आहे. एक डाळ हातात घेऊन बघू शकता. हे बघा अशा प्रकारे डाळ ही छान अशी शिजलेली आहे. जर तुम्हाला यापेक्षाही जास्त शिजलेली डाळ हवी असेल तर थोडीशी तुम्ही अशीच शिजवू शकता अजून एक 2 मिनटासाठी. भाजी तयार आहे. गरम गरम भाजी मी आपल्या टिफिनसाठी भरते. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.